ऑनेस्टली ज्वेलरीचा प्रश्न आला तर मला असं वाटतं की तुमचा सिम्पल आउटफिटसुद्धा एका परफेक्ट आणि राईट ज्वेलरीमुळे एलिव्हेट होऊ शकतो. आणि डेली बेसिसवरती मला असं हेवी असं काही आवडत नाही वेअर करायला. सो मी असं काहीतरी शोधतीये जे मिनिमल असेल, एलिगंट असेल आणि युनिक असेल. तर बघूया कुशल्समध्ये ते भेटते का. सो म्हणून मी आज आली आहे फिनिक्स ॲव्हेन्यू ऑफ स्टार्स, कुशल्स फॅशन ज्वेलरी, विमाननगर येथे. मला माहिती आहे की इथे आल्यानंतर मला खूप सारी व्हरायटी बघायला मिळणार आहे आणि मी खाली हात तर जाणं इम्पॉसिबल. सो लेट्स चेक आउट इथे काय काय बघायला मिळतंय आणि मी तुम्हाला पण दाखवते. पण एक कन्सर्न होता, मला हवं तसं कलेक्शन मिळेल का? कारण खूप वेळा ऑनलाईन फोटोमध्ये ज्वेलरी छान दिसतात पण ॲक्च्युअल बघितल्यावर तेवढी स्पेशल वाटत नाही. पण स्टोअरमध्ये एंटर होताच मला एक गोष्ट नोटीस झाली, कलेक्शन खूप मोठं होतं आणि मला ऑलरेडी कळत होतं की आज सिलेक्शन करायला वेळ लागणार आहे. मी कलेक्शन एक्सप्लोर करायला सुरुवात केली आणि ऑनेस्टली मला वाटलं होतं की 1-2 पीसेस आवडतील आणि काम होईल. पण जसं जसं ते मला डिफरंट डिझाईन्स दाखवत गेले माझं कन्फ्युजन वाढायला लागलं. कारण सगळेच पीसेस खूप एलिगंट होते, काही पीसेस डेली वेअरसाठी परफेक्ट होते, काही पीसेस ऑफिस मीटिंग्स किंवा कॅज्युअल आउटिंग साठी परफेक्ट होते आणि काही पीसेस असे होते की बघितल्या बघितल्या विश लिस्ट मध्ये गेले. मी ज्वेलरी सिलेक्ट करताना एक गोष्ट नेहमीच बघते, ती म्हणजे मी ती ऍक्च्युअल वेअर करणार का. कारण इम्पल्स मध्ये काहीही घ्यायचं आणि नंतर वापरायचं नाही हे मला अजिबात आवडत नाही. पण इथे मला खूप पीसेस असे दिसले जे जेन्युइनली वेअरेबल वाटत होते. सिम्पल पण बोरिंग नाही, एलिगंट पण ओव्हर नाही आणि एक्झॅक्टली हेच बॅलन्स मला ज्वेलरीमध्ये आवडतं. सो आता हे तर झालंय डेलीसाठीचं, पण आपण झिरकॉन आणि गोल्ड प्लेटेड कलेक्शन पण चेक करूया. टेम्पल ज्वेलरी जे आहे मॅम, ह्याचा बेस मेटल आहे अलॉय ऑफ कॉपरचा आणि त्याच्यावर 18 कॅरेट गोल्ड प्लेटेड केलेलं आहे. ह्यांची तुम्हाला 6 महिन्याची सर्व्हिस राहणार. पॉलिश आणि स्टोनची. ह्याला परफ्यूम अँड वॉटर अवॉइड करायचं असतं. काही सुंदर डिझाईन्स आहे याच्यावरती. राधाकृष्णचे मध्ये एक टाईप ऑफ पोर्ट्रेट आहे आणि इथे एलिफंट्सचे पण डिझाईन आहे आणि खूप शार्प वाटत आहेत, एकदम सुंदर. साऊथ इंडियन आउटफिटवरती तर बेस्ट जाईल. झिरकॉन स्टोन जे सीझेड ज्वेलरीज आहे ह्याचा पण बेस मेटल जो आहे ते अलॉय ऑफ कॉपरचा आहे आणि याच्यावर जे पॉलिश आहे ते 18 कॅरेट गोल्ड प्लेटिंगची आहे. 18 कॅरेट अलॉय ऑफ कॉपरवर 18 कॅरेट गोल्ड प्लेटिंग करून त्याच्यावर झिरकॉन स्टोन्स फिटिंग केलेले. ह्यांची पण सेम राहणार तुम्हाला 6 मंथ सर्व्हिस. पॉलिश आणि स्टोनची. याला आपण पार्टीवेअरसाठी पण यूज करू शकतो किंवा आपण फेरी टेल्सचे जे फेरी ड्रेसेस आलेत आउटफिट्स त्याच्यावरती तर हे अजून सुंदर दिसेल. बॉडी फिटेडवर पण बेस्ट दिसेल जरी फ्लोरल असेल तर. सो हे पण खूप सुंदर आहे आणि खूपच कलर कॉम्बिनेशन पण ह्याचं खूप छान वाटलंय मला. आणि मग आलं माझं फेवरेट कलेक्शन, सिल्वर ज्वेलरी. जर तुम्ही माझा कॉन्टेंट बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल की मला सिल्वर ज्वेलरी खूप आवडते. कारण ती स्टाईल करायला खूप इझी असते. ब्लॅक आउटफिट असेल, व्हाईट आउटफिट असेल, ओव्हरसाईज शर्ट असेल, ड्रेस असेल, लिटरली सगळ्यासोबत छान दिसते. आणि मला असं वाटतं की सिल्वर ज्वेलरीमध्ये एक एफर्टलेस एलिगन्स असतो, खूप पण लुक कम्प्लीट वाटतो. ट्राय हार्ड वाटत नाही. मी काही रिंग्स ट्राय केल्या, काही इयरिंग्स ट्राय केल्या आणि ऑनेस्टली मला प्रत्येक पीस स्टाईल करून बघायचा होता कारण प्रत्येक डिझाईन वेगळा फील देत होती. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे हे 92.5 सिल्वर पीसेस आहेत विथ BIS हॉलमार्क, म्हणजे स्टाईल सोबत ट्रस्ट सुद्धा मिळतो. सिल्वर मध्ये गोल्ड प्लेटिंग हे ऑप्शन्स आहेत आणि त्याच्यानंतर प्रॉपर सिल्वर मध्ये हे आहेत. ह्याच्यात खूपच कन्फ्युजन होते. सगळेच बेस्ट वाटतायत मला. मला हे तुम्हाला जे लास्ट आता 3 शो लेटेस्ट जे डिझाईन आहेत ना ते Yes. मी दाखवते. जसं हा वाला पीस, नाईस. हे एक आहे ट्रेंडी जे लेटेस्ट डिझाईन्स आहे आमचे न्यू लॉन्च मध्ये. कन्फ्युजन आहे आता ह्यामध्ये सिलेक्ट कुठलं करायचं. सगळेच बेस्ट वाटतायत. हे पण छान वाटतंय आणि हे पण किती सुंदर. मग मी आले ट्रेंडी कलेक्शन पाहायला आणि इथे खूप डिफरंट पीसेस होते. कारण खूप वेळा ज्वेलरी स्टोर्समध्ये सेम पॅटर्न दिसतात तर बोर होऊन जातं आणि काही वेळेस तुम्हाला ऑलरेडी वाटत असतं की ही डिझाईन मी कुठेतरी पाहिली आहे. पण इथे मला जेन्युइनली फ्रेश डिझाईन्स बघायला मिळाले. काही पीसेस ट्रेंडी होते, काही क्लासिक होते आणि काही पीसेस असे होते जे ट्रेंड संपल्यानंतर सुद्धा छान दिसणार आहेत. आणि जेव्हा मला कळालं की नवीन डिझाईन्स रेग्युलर येतात तेव्हा मला समजलं की कलेक्शन एवढं अपडेटेड का वाटत होतं. ज्वेलरी ट्रेंड सुद्धा फॅशन ट्रेंड सारखे चेंज होत असतात आणि अपडेटेड कलेक्शन बघायला मिळणं ही खूप छान गोष्ट आहे. प्राइसिंग वाईज मला कुठेच असं वाटत नाहीये की खूप एक्स्ट्रा प्राइस आहे किंवा वर्थ इट नाहीये. म्हणजे बघून खूप जास्त वाटतंय मनामध्ये की खूप एक्स्ट्रा हाय प्राइस असेल, पण तसं नाहीये. एकदम परफेक्ट आणि वर्थ इट प्राइस वाटते.
वाटतेय. सो आता फायनल वेळ आली आहे फेवरेट सिलेक्ट करायची. बिलीव्ह मी, हा सगळ्यात डिफिकल्ट पार्ट होता, कारण मी जितकं जास्त कलेक्शन बघत होते तितकी जास्त कन्फ्यूज होत होते. पण शेवटी मी माझे टॉप फेवरेट सिलेक्ट केले. एक पीस जो डेली वेअर साठी परफेक्ट आहे, एक झिरकॉन पीस जो मला पर्सनली खूप क्लासी वाटला, आणि एक सिल्वर पीस जो मी ऑलरेडी माझ्या मल्टिपल आउटफिट सोबत स्टाईल करायचा विचार करत आहे. आणि ऑनेस्टली ज्वेलरी शॉपिंग मधला माझा फेवरेट पार्ट हाच असतो, जेव्हा तुम्हाला असा पीस मिळतो जो बघून तुम्ही म्हणता येस दिस इज सो मी. शॉपिंग करायची असेल तर अंजली20 हा माझा एक्सक्लुझिव्ह डिस्काउंट कोड यूज करा. एक्स्ट्रा डिस्काउंटसाठी हा कोड फक्त माझ्या फॉलोअर्ससाठी आहे. सो माझे फेवरेट्स तर मी पिक केलेत, आणि जर तुम्हाला पण डेली वेअरसाठी छान छान कलेक्शन बघायचं असेल तर तुम्ही कुशल्सला नक्कीच व्हिजिट करू शकता आणि त्यांचं बेस्ट कलेक्शन एक्सप्लोअर करू शकता. आणि मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला कुठलं आवडलं. अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. अंटिल देन, बाय अँड टेक केअर.